हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय लुले सर, चौगले सर, सर्वांना वंदन करतो। आपण सर्वजण श्रोते ऐकत आहात, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। काल आपण 38 नंबरची ओवी पाहिली होती, 39 नंबरची ओवी पाहिली होती। का पूर्वा पार सरिता भिन्न दिसती वाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेकी। कर्मयोग आणि ज्ञानयोग याचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे। कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा याचं वर्णन करायला चालू केलेलं आहे। आणि त्यासाठी पहिला दृष्टांत दिला, जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक। दुसरा दृष्टांत, का सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेकी। पूर्वापार सरिता म्हणजे दोन्ही पूर्व पश्चिम नद्या शेवटी जाऊन समुद्रालाच मिळतात, अन्य मिळण्याचं साधन नाही। तसा जीवाची प्राप्ती आणि जीवाचं प्राप्तव्य जे आहे, जीवाची कृतार्थता जी आहे ती समुद्रामध्ये म्हणजे भगवंतालाच भगवत रूप होण्यामध्ये आहे। जर भगवत रूप झाला तर यथार्थता प्राप्त झाली, जीवनाला कृतार्थता प्राप्त झाली। नद्यांचं नाही तर मधीच आटली नदी तर वाहते खूप लांबून आली, अमुक नाव आहे तिचं, खूप म्हणे स्वच्छ पाणी आहे, काही उपयोग नाही जोपर्यंत ती समुद्राशी एकरूप होत नाही तोपर्यंत। म्हणून म्हणतात पूर्वापार सरिता भिन्न दिसती वाहता, वेगवेगळ्या मार्गाने दोन्ही नद्या वाहत येतील, काही पश्चिमेकडून येतील, काही पूर्वेकडून येतील, पण त्यांना शेवटचं गंतव्यस्थान समुद्र असायला हवं। आहेच म्हणता येत नाही, असायला हवं। नसेल तर मोठा प्रॉब्लेम येतो, जीवाचं त्या बाबतीत आहे। नद्यांचं काहीतरी होऊ दे, माऊलीने दृष्टांत नदीचा दिलाय, जीवासाठी दिलाय। समुद्राचा दृष्टांत आत्मतत्वाशी एकरूप होण्यामध्ये दिलेला आहे। त्यामुळं ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा या दोन्ही नद्या ज्या आहेत, या दोन्ही नद्या शेवटी आत्मस्वरूप नावाच्या समुद्रालाच मिळायला पाहिजेत। आणि त्या नाही मिळाल्या तर जीवन व्यर्थ गेलं असा त्याचा अर्थ होतो। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं होतं की याच्याशी ओळखी करण्यामध्ये, त्याच्याशी एकरूप होण्यामध्ये मोठेपण आहे। मनुष्य जन्माचं मोठेपण कशामध्ये आहे? तो देव कोण आहे हे ओळखण्यामध्ये, मी आत्मा कोण आहे, मी आत्मा आहे हे ओळखण्यामध्ये, यामध्येच मोठेपण आहे। बाकी हे कोण आहेत आणि ते कोण आहेत हे ओळखण्यामध्ये नाही, किंवा माझी ओळख जी आहे ऐहिकदृष्ट्या ती इतरांना सांगण्यामध्ये नाही। नंतर ऐहिकदृष्ट्या मी खूप ओळखी सांगत असतो, माझी सांगतो, माझ्या पाहुण्यांची सांगतो, माझे पाहुणे कुठकुठल्या उद्याव आहेत हे सांगत असतो। ह्या सगळ्या ओळखींचा फायदा काय तेवढ्यापुरता असतो, बोलण्यापुरता असतो। ही सगळी नातीगोती जी असतात बोलायपुरती असतात, बोलायचीच फक्त नाती असतात। माझा मुलगा असा असा आहे, पण त्या मुलग्याचा वापर होत असेल तर तो मुलगा सांगण्याला अर्थ प्राप्त होतो, नाही तर नाती सगळी सांगण्यासाठीच असतात ना। तसं इथं जे आहे, माझी तद्रूप जे आहे, तद्रूपता जी आहे, माझं पोहोचणं जे आहे ते समुद्राशीच असलं पाहिजे असं नदीला वाटलं पाहिजे। नदी वाहत येत असते, रस्त्यानं अनेक गोष्टींच्या टाळत किंवा काही असेल त्या गोष्टी घेऊन येत असते, पण त्या करतात काय तर आपल्या असणाऱ्या उपाध्या टाकून देतात। उपाधी टाकल्याशिवाय समुद्र आपल्यात घेत नाही। कुठल्याही नदी आपलं स्वतःचं नाव धारण करत नाही। आमच्याकडे दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा अशा नद्या आता कोल्हापूरच्या परिसरामध्ये वाहतात। हे नाव पहिलं टाका आणि मग माझ्यात या असं समुद्र म्हणतो। आपल्यालाही भगवंत तसंच म्हणतो, तू कुठला हुद्दा घेऊन जर माझ्याकडे यायला लागलास ना तर तू माझ्याकडे येऊ नकोस, ही सगळी कपडे सगळी लक्तर काढून टाक, मोकळा हो आणि मग माझ्याकडे।
मोकळेपणात फार मोठा आनंद असतो आणि फक्त धारण करण्यामध्ये या उपाध्या ज्या आहे ना सगळं जड झाले ओझे, बाकी काही नाही. हे प्रपंचाचं ओझं घेऊन धारण करून आपण कणत रडत कसं तरी पाय ओढत चालत असतो. सगळे संत सांगतात काढ उपाध्या सगळ्या, टाकून दे तुझे हुद्दे सगळे, टाकून दे तुझ्या ओळखी ऐहिकातल्या आणि एकच ओळख प्राप्त करून घे की जे आहे समुद्राशी. नद्या काही आपली नावं धारण करत नाहीत बघा, काही म्हणत नाहीत मी कुठल्या प्रांतातून आला याचा अभिमान सुद्धा बाळगत नाहीत. माझ्यामुळं किती लोकांना काय काय मिळालं, किती लोकांना मी तहान भागवली, यांचा हे सुद्धा मोठेपणा ते मिरवत नाहीत समुद्रात मिक्स होताना, अगदी आरामात. म्हणून दोन्ही ज्या गोष्टी आहेत कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा, या दोन्ही हळू उशिरा का असे ना पण तिथंपर्यंत जातात. ज्याचा वेग केवढा आहे त्यावर अवलंबून राहील. कुठली नदी किती वेगानं वाहते त्यावर समुद्राला मिळण्याची त्याची वेळ किंवा अवधी अवलंबून असतो. तसा प्रकार त्यांच्याही बाबतीत होतो. इथं वर्णन केलेलं आहे कर्मनिष्ठेचं. कर्मनिष्ठा केवढ्या तत्परतेनं पाळलेली आहे त्यावेळी तो कर्मयोग त्या ज्ञानयोगापर्यंत घेऊन जाईल. आणि ज्या ज्ञानयोगामध्ये ती निष्ठा जर प्राप्त करून घेतली, त्याचा खरा उपयोग करून घेतला, तरच तो ज्ञानयोग निश्चित ज्ञान स्वरूप करून टाकेल. ज्ञान आपलं स्वरूप ज्ञान आहे असं आपल्याला ओळख करून देईल. म्हणजे हे त्यात होणे फार गरजेचं आहे. नुसती ज्ञाननिष्ठा असून चालणार नाही, तर त्या निष्ठेचं रूपांतर ज्ञानरूप होण्यामध्ये होत झालं पाहिजे, असा मुद्दा आहे. त्यामुळे कर्मयोग आणि ज्ञानयोग अशा दोन नदींची नावं दिलेली आहेत. तैशी दोन्ही मते, पुढचा मुद्दा होता ओवी आपण सुरू केली 40 नंबरची ओवी. तैशी दोन्ही मते, दोन्ही कुठली मते ही, त्याप्रमाणे सांख्य संमत आणि कर्मयोगी संमत असलेली दोन्ही मतं. सुचिते एका कारणाते, फक्त सुचवतात, एकाच फळाला सुचवतात. परी उपास्थिती योग्यते अधीन असे, पण याची उपासना किंवा अनुष्ठान अधिकाराच्या अधीन आहे. आपला अधिकार केवढा आहे त्यावर कर्मयोग निष्ठा सांभाळता केवढी आपण, ज्ञानयोग निष्ठा केवढी सांभाळी, आपल्या अधिकारावर अवलंबून आहे. त्यामध्ये अधिकारामध्ये स्वतःचं प्रयत्न साधन तत्परता त्यामधली किती आहे, त्यामध्ये असणारं प्रारब्धापासून असलेली जे आपल्याकडून असणारी जे सपोर्ट आहे तो सपोर्ट केवढा आहे, पुण्याची केवढी आपल्याकडं संचय आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी जर मिळून आल्या तर तो कर्मयोगातून ज्ञानयोगातून परिस्थिती प्रज्ञ लक्षणाकडे आपोआप जाऊ शकतो, हे सांगायचं आहे. म्हणून दोन्ही मते, कुठली दोन मतं, कर्मयोग आणि ज्ञानयोग, सुचिती एका कारणाते, एकच कारण आहे ते म्हणजे मोक्ष. ते बोर्ड दाखवतात, कर्मयोग सुद्धा तिकडंच बोर्ड दाखवतं, ज्ञानयोग सुद्धा तिकडं दाखवतं. त्यांचे टार्गेट ठरलेलं आहे, मोक्षच आहे. परंतु कोणत्या मार्गानं कर्मयोग आचरला यावर ते अवलंबून आहे आणि कोणत्या योगा मार्गानं ज्ञाननिष्ठा प्राप्त केली त्यावरही ते अवलंबून आहे. म्हणून ज्ञाननिष्ठेचा अधिकारी होण्यासाठी कर्मनिष्ठेचा अगोदर व्यवस्थित अगदी सांगोपांग अभ्यासपूर्वक कष्टपूर्वक तो योग आचरला पाहिजे, तरच ज्ञाननिष्ठेचे आपण अधिकारी बनतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे परी उपास्ती म्हणजे उपासना करतात, साधन करतात, अनुष्ठान करतात. उपास्ती शब्दाचा अर्थ मार्ग, आचरणाचे मार्ग. परी उपास्थिती योग्यते अधीन असे, कशावर अधीन आहे, अधीन म्हणजे अवलंबून असतात. दोन्ही मार्ग आहेत पण आपल्या अधिकारावर अवलंबून आहे. आपण केवढी उपासना करतो, आपण केवढ्या पात्रतेचे आहोत, साधन तत्पर किती आहे, श्रद्धा आमची किती आहे, यावर अवलंबून असतं. एखादं इलेक्ट्रॉनिक काहीतरी डिव्हायसेस आहे ते खराब झालं, आपण जर एखाद्या टेक्निशियनकडे दुरुस्ती करायला जर गेलो तर तो सांगतो, आपण म्हणतो ही घ्या, किती वेळा दुरुस्त होईल सांगा. अरे त्याचा कप्पा तरी उघडतो, अगोदर बघतो त्याच्यामध्ये किती फॉल्ट्स आहेत आणि बघितल्यानंतर सांगतो किती वेळा दुरुस्त होणार आहे. तसं श्रीगुरूंच्याकडे गेलं, काका मला सांगा मला मुक्ती कधी मिळेल, मुक्ती मिळते का बघायला अगोदर तुला तपासायला पाहिजे, तुझा प्रारब्ध तपासायला पाहिजे, त्यानंतर कळणार आहे तू त्या केवढा अधिकारी त्याचा आहेस. अधिकाराशिवाय तो मार्गच सापडत नाही ना. म्हणून अधिकार वाढवत राहणं ही साधकाची एक जबाबदारी आहे. आपला अधिकार रोज वाढवत गेला पाहिजे. परमपूज्य काका म्हणतात आपली दप्तरं बदलली पाहिजेत, ह्या इयत्तेतून त्या इयत्तेत प्रवेश झालाच पाहिजे. वर्षानं इयत्ता जशी बदलतो शाळेची आपण, तशी वर्षानं ही परमार्थाची इयत्ता का बदलत नाही आपण, हा मुद्दा आहे. तसंच तेच साधन का करतो, त्याच्या वरची साधनांची लेवल आहे आणि अशी साधनांची लेवल आपण गाठत गेलो तेव्हा ज्ञाननिष्ठेमध्ये आपण प्रदार्पित होतो. त्यावेळी साधनच बंद होतात ना, काही करायचंच काही शिल्लक राहत नाही.
आणि ज्यावेळी करायचं काही शिल्लक नाही, ते आतल्या आत आपल्याला कळायला लागतं. त्यावेळी आपण समजलं की ज्ञाननिष्ठेचा अधिकारी मी आता आहे, स्थितप्रज्ञेच्या पात्रतेला मोक्षरेखे आला, भाग्य विनटला, असा हरिपाठामध्ये वर्णन केलेलं आहे. हा मोक्षाच्या बरोबर रेषेवरती येऊन पोहोचलेला असतो, ते त्यालाच कळत असतं. पण त्याचा अधिकार किती आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि दोन्ही मार्ग जे आहेत ते अधिकाराच्या अधीन आहेत, अधिकारावर अवलंबून आहेत. किती उपासना करावी लागेल हे पूर्वसंचित किंवा लागणारी योग्यता यावरून ठरत असते. थोडंसं संचित सुद्धा असायला पाहिजे. पूर्वपुण्य जर गाठीशी नसेल तर प्रारब्धाचे प्रतिबंध सुरू होतात. म्हणजे ज्ञानाचे प्रतिबंध म्हणून काकांची एक स्वतंत्र एक मालिका आहे. कधी आपण गेला वेदांत भास्कर साईटवरती तर ज्ञानाचे प्रतिबंध नावाची एक मालिका 7-8 प्रवचनांची आहे, ते आपण ऐकले तर चालेल. कुठले कुठले ज्ञानाचे प्रतिबंध आहेत, मला ज्ञान का होत नाही, कशामुळं माझी अडचण आहे, तर त्याचे वर्णन त्या प्रतिबंधामध्ये केलेलं आहे. आपल्याला आता तेवढा वेळ नाही, आपण फक्त ओवीपुरतं आणि ज्ञानेश्वरीपुरतं बघायला लागलोय. त्यामुळे पुढे पुढे जाताना हे ज्ञानाचे प्रतिबंध आडवे येतात. त्यामध्ये प्रारब्ध असेल, आणखीन काय असेल, काही घडते ते प्रारब्धानंच. मुलांनीच अडवलं, मुलांनी नाही प्रारब्धानं अडवलं. मी आजारी पडलो आणि माझी साधना बंद झाली, आजारीपणामुळं नव्हे, प्रारब्धानं. सगळ्या गोष्टी प्रारब्धानं म्हटलं ना आपण शांत होतो. कुणालाही जबाबदार धरत नाही आपण. मुलांच्यामुळं झालं, माझ्या आजारपणामुळं झालं, आमकाही कोणतरी घरातला घसरला त्यामुळे ते घर रिकामं झालं, ते गेलेत, त्यांच्या चिंतनामध्ये मी राहिलो, ती गेली. बरोबर मी रिटायरमेंट होताना खायाचं दिवस आलं होतं आणि गेली बघा, म्हणून हे रडत बसलात. आता तुला प्राप्त करायचा मोक्ष मिळवायसाठी तुला रिकामा केलाय असं म्हण ना. भला हुआ मेरी मटकी फुटी रे, मै तो सास पाणी भरत से छुटी रे. कबीर महाराजांची बायको गेल्यावर काय म्हणतात ते बघा, बायको गेली म्हणून, भला हुआ मेरी मटकी फुटी रे, मै तो पाणी भरत से छुटी रे. बरं झालं मटकी फुटली, आता पाणीच भरायला लागत नाही मला घरामध्ये. हे केवढा मोठेपण. बरे झाले देवा या दुष्काळे पिढे केली, बरे झाले देवा बाईल भेटली कर्कशा, म्हणून अनुतापे तुझे घडले चिंतन, झाला वमन हा संसार, तुकोबांचे उद्गार आहेत. आपण काय करतोय, कशाबद्दल ही काय समजायचं, हे सगळं माझ्या साधनेसाठी तयार झालेलं एक काय आहे, परिस्थिती आहे, असं प्रत्येक परिस्थितीला म्हणायचं. बरोबर आहे, असंच व्हायला पाहिजे होतं. त्यामुळे माझी साधना आता व्यवस्थित चालेल. कोण गेलेत ना ते ती त्रास देत होती म्हणून गेली, आपण म्हणतो ती माझ्याबरोबर होती, अशी होती तशी होती, असते प्रत्येकांच्या असते. एखाद्या बसमध्ये आपण बसलो, ज्याचा स्टॉप पहिल्यांदा येतो ते उतरतात, त्यांना म्हणून चालेल चला की आमच्याबरोबर पुढच्या स्टॉपला आमच्याबरोबर चला असं म्हणून चालेल का? नाही, त्यांचा स्टॉप आला म्हणून ते उतरले. तसा आपला सवंगडी कोण असतोय ना, साथीदार, हे 45 वर्ष संसार केला पण त्यांचा स्टॉप आला ते उतरले, आपण अजून पुढं आहे, आमचा स्टॉप अजून पुढं आहे, मग त्यांना का उतरताना माझ्याबरोबर चला म्हणायचं? किंवा असायलाच पाहिजेत असा हट्ट कसा करायचा बघू सांगा? ज्याचा त्याचा स्टॉप येईल तिथं त्याचे ते उतरणार आहेत. उतरले, बरं झालं. 4 दिवसाची संगत होती, गप्पा मारत आलो, बरं झालं. पुन्हा ओळखी राहिल्या, पुढच्या जन्मात भेटू बाय असं म्हणत जावं. ह्या पलीकडं काही नाही या संसाराचं काय. हे उगीच आपलं घेऊन ओझं घेऊन बसतो आणि त्यांच्या कल्पना विश्वामध्ये रडत बसायचं. नुसत्या कल्पनाच असतात बरं काय, बाकी काय नसतं. नाहीतर मग अजातवाद वापरायला लागलो आपण तर काय, हे जग झालेच नाही, त्याची वार्ता पुस्तक आहे असं म्हणलेलं आहे. त्याची कशाला गंमत बोलायची? साप जर दोरीवरला नाहीच तर त्या सापाला एवढा होता तेवढा होता, विषारी होता, असला फणा काढायचा. अरे सापच नव्हता हे नंतर कळलं, दोरीच होती ती. पण दोरी आहे कळल्यावर परत सापाचं वर्णन कशाला करत बसायचं? आणि सापाबद्दल घाबरायचं तरी कशाबद्दल? साप नव्हताच त्या ठिकाणी. तर या प्रपंचाचा हा बागुलबुवा आपल्याकडे आहे. फक्त भीती वाटते म्हणून इथं आपण आपला अधिकार रोज वाढवत गेलं पाहिजे. हळूहळू रोज विकास झाला पाहिजे. नामाचे अनुभव रोज वरच्या पातळीवरले आले पाहिजेत, ध्यानाचे अनुभव वरच्या पातळीवरले आले पाहिजेत, शास्त्र अभ्यासाचे अनुभव वरच्या पातळीवर आले पाहिजेत. आपण तसं करतोय का? तपासतोय का? आपण तपासत नाही बरेच वेळा. मुलांचं जसं आपण प्रगती पुस्तक बघतो तसं आपलं हे परमार्थाचं प्रगती पुस्तक आपण पाहिलं पाहिजे, तपासलं पाहिजे, परमपूज्य काकांना दाखवलं पाहिजे, त्यांची स्वाक्षरी प्रगती पुस्तकावर घेतली पाहिजे. गेल्या वर्षी माझी अशी स्थिती होती, आता ह्या वर्षी माझी अशी स्थिती झाली, असं परमपूज्य काकांना अभिमानानं सांगता आलं पाहिजे. गेल्या वर्षी मुलग्याचं प्रमोशन झालं नव्हतं, ते प्रमोशन झाले म्हणून काकांना सांगायचं नाही, खुद ते प्रारब्धाचा आहे प्रकार. माझी आंतरिक स्थिती काय तयार झाली हे काकांना अभिमानानं सांगावं. प्रपंचाचा अभिमान मिरवू नये, मिरवण्यासारखा लायकीचाच नाही प्रपंच, तरी पण आपण त्याला डोक्यावर घेतलाय. बरं का, डोक्यावर घेतला ते गप बसत नाही.
गप बसत नाही तर काहीतरी करतंय ना, डोक्यावर बसलेली काय करतात, काहीतरी मन आहे ना, ते तसा प्रकार होण्याची शक्यता जास्त असते. त्याला डोक्यावरनं खाली उतरायचा, तुझी स्थिती ही इथंच आहे, तू इथंच राहा, तुझा उपयोग मला पोटापाण्यासाठी जेवढ्यासाठीच आहे, बाकी प्रपंचाचा काही उपयोग नाही. प्रपंच म्हणजे माझं शरीर आणि शरीराच्या संबंधी असणाऱ्या गोष्टी, याला प्रपंच म्हणायचं. जग कुठं काय आहे, कुठल्या कुठल्या देशात काय चाललंय, काय संबंध आपला असतो, माझ्याबद्दल काय चाललंय हे आपल्याबद्दल सतत विचार करत राहावा. म्हणून इथं ज्या योग्यता आहेत, कर्मयोगाची निष्ठा त्याची योग्यता आणि ज्ञानयोगाची निष्ठा त्याची योग्यता, ह्या दोन्ही योग्यता आपल्या हळूहळू दोन्ही ठिकाणी कुठं निर्देशित करतात, मोक्षाकडेच जातात. त्या जशा जशा पूर्वपार सरिता म्हणजे नद्या आहेत त्या वाहतात आणि बरोबर सिद्ध साध्य भोजने दोन दृष्टांत आपल्याला चपकल दिलेले आहेत. म्हणजे जसा अधिकार असेल तेवढा वेग जास्त वाढतो. गेल्या जन्मामध्ये केलेलं सगळं जे असतं ना, ते ह्या जन्मामध्ये अधिकार वाढवायला उपयोगी पडत असतं. परमार्थाचं तसंच आहे. ते परमार्थ सुद्धा बरेच वेळा मी नाम घेतलेलं असेल जुने मागच्या जन्मामध्ये, तर ह्या जन्मामध्ये त्याचा उपयोग व्हायला लागतो. आपण नेहमी पानाच्या खुणा ग्रंथामध्ये करून ठेवतो, काल इथंपर्यंत वाचत आला होतो, आता खून जिथं होती तिथूनच वाचायला आपण सुरू करतो. तसं जन्मलो की आपण तिथूनच साधनेला सुरू करतो. मागची साधना करावी लागत नाही, त्याला काहीच करायला लागत नाही. आपल्याला वाटतं हा काहीच करत नाही, बरंच इथं पुढंच निघालाय. कसा काय निघालाय म्हणजे त्याची पानं वाचून मागची झालेली आहेत म्हणून पुढं निघालाय तो. मागच्या जन्मात झालेली साधना असते ती योग्यता वाढवत असते आणि ती योग्यता त्याला लागू असते. काही वेगळं काही त्याच्या बाबतीत घडत नाही. त्यामुळं दोन्ही काय असते, अधिकार जसा असेल तसा वेग असतो साधनेचा. त्यामुळं अधिकार जसा असेल तसं सद्गुरू सुद्धा साधना देताना अधिकार प्रमाणात येत असतात. कुणाला गीता दीपस्तंभ वाचा म्हणतील, कुणाला मनोबोध वाचा म्हणतील, कुणाला म्हणतील ज्ञानदेवांचा हरिपाठ वाचा, कुणाला म्हणतील काहीच वाचू नका नाम घ्या, कुणाला म्हणतील नाम घ्या साधना करा ध्यान करा असं म्हणतील, कुणाला म्हणतील आतापासून उपनिषदांचा अभ्यास चालू करा. हे ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे सांगत असतात. आपण आपली कुवत ओळखावी आणि सद्गुरू सांगतात त्याबरोबर स्वतःचे अनुभवही त्या पद्धतीला जोडीला लावावेत. त्यांचं सांगणं आणि माझा अनुभव हे जुळलं पाहिजे. अनुभवातली खरी साधना फार मोठी असते. माझं काय चाललंय डॉक्टरला सुद्धा कळत नाही, बरोबर आहे की नाही. डॉक्टर कसं ओळखतील, ते म्हणतात तुम्ही अगोदर सांगा तुम्हाला काय होतंय, बरोबर आहे का. काय अगोदर म्हणतात नाही, मी म्हणणार मी बसणार गप, मला काय होते ते तुम्हीच सांगायचं. असं कसं, खरं गोष्ट आहे ती माझ्या अनुभवातली आहे. कुठं दुखते ते मला माहिती आहे, कुणालाच कळणार नाही ते. आणि हे माझं काय चाललंय मला माहिती आहे, माझी साधना काय चालली, माझं ध्यान कसं चाललंय मला माहिती आहे, दुसरं कुणालाही ते कळत नाही. म्हणून आपली योग्यता आपल्या पद्धतीने बघावी. परमपूज्य मंदात एक दृष्टांत देतात. दोघं शिष्य आलेत आणि त्या शिष्याला काय साधना पाहिजे. मग ते पहिला शिष्य गेला खोलीमध्ये आणि त्यांना अनुग्रह प्राप्त झाला आणि अनुग्रहाची साधना सांगताना म्हटले, कारण तोच म्हटला महाराज सांगा घर सोडल्याशिवाय देव भेटेल काय हो. मग लगेच महाराज काय म्हणले, नाही भेटणार. समर्थाने घर सोडलं नाही, रमण महर्षींनी घर सोडलं नाही म्हणून त्यांना देव भेटला. हां बरोबर आहे, आता मला पटलं बघा, त्याशिवाय हे असं होणारच नाही. तो शिष्य म्हणला, त्याला काय सांगायची साधना सांगितली, तो बाहेर गेला. दुसरा आला आणि दुसरा आल्यानंतर म्हटला देवाच्या प्राप्तीसाठी घर सोडायलाच पाहिजे. तर महाराज म्हणले नाही, कशाला सोडायला पाहिजे, तुकोबाने कुठं सोडलं होतं, नाताने कुठं सोडलं होतं, तू तर कशाला सोडतोस. मग त्याला पाहिजे ती साधना दिली. दोघंही गेले. ते म्हणजे तुला काय सांगितलं, तर मला असं सांगितलं. तो म्हणजे तुला काय सांगितलं, मला असं सांगितलं. असं कसं सांगितलं असेल. दोघंही गेले महाराजांच्याकडे. म्हटले आम्हाला दोघांना असं काय, एकाला म्हटला घर सोडायला पाहिजे. आता तो आला होता पहिल्यांदा ना, तो घर सोडायच्या तयारीनंच बाहेर पडला होता. एवढी त्याची तीव्रता आणि मुमुक्षत्व होतं. तो काय तसा काय साधा नव्हता, वैराग्य धारण करून आलेला होता. त्यामुळे म्हटले होय घर सोडायलाच पाहिजे. समर्थाने घर सोडलं आणि बाहेर पडले आणि त्यानं सगळं प्राप्त झालं, कारण त्या योग्यतेचा तो होता. म्हणून ते महाराज म्हटले तू तसंच कर. हा आला होता ना, हा निम्मा धरून संसारलाच आलाय शिपूट धरून, तो म्हणजे घर सोडायलाच पाहिजे. नाही सोडायला लागत. कशाला सोडायला पाहिजे, न लगे जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. त्याला तेच सांगितलं. कसं कसा उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश. तुकोबांचा अभंगच आहे, अधिकार तैसा करू उपदेश. त्यामुळं कुणाला कुठली साधना सांगितलेली असते ना श्रीगुरूने, ती विचारत आणि चर्चा करीत बसायचं नाही. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिलेलं असतं. काही जण म्हणतात मला हेच नाम कशाला दिलं, असलं पाहिजे होतं. आता असलं पाहिजे होतं आणि तसलं पाहिजे होतं, मग घ्यायचं होतं. त्यांच्याकडे विचारण्यापेक्षा त्यांना माहिती आहे ह्यांना नाम कुठलं द्यायचं, त्यांना माहिती आहे यांना कुठली साधना द्यायची. हे योग्यतेप्रमाणे मार्ग असतात. कोण कर्मयोगाचा अधिकारी असतो, कोण ज्ञानयोगाचा अधिकारी असतो. काहींचा अभ्यास झालेला असतो, त्यांना अभ्यास पुढचा द्यावा लागतो.
शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढचे काही न समजत असते 4-5 विद्यार्थ्यांना त्यांना स्वतंत्र बसवून वेगळं मार्गदर्शन करावं लागतं. काहींना काहीच कळलेलं नसतं, त्यांना वेगळं मार्गदर्शन करावं लागतं. हा जर मुद्दा लक्षात ठेवला तर निश्चितपणाने हे जे 2 मार्ग आहेत ते 2 मार्ग बरोबर आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जातात. तैसे दोन्हीही मते सुचिती एका कारणाते. कारण कोणतं? मोक्ष. कुठल्या कारणाकडे बोट दाखवतात? दोन्ही कर्मयोग ज्ञानयोग दोन्ही म्हणतात तुला बरोबर मार्ग तिकडं मोक्षाचाच आहे. परंतु उपासती ते योग्य ते अधीन असे. त्यांची जी उपासना आहे ती उपासनेच्या अधीन तो अधिकार वाढत जातो. कुणाला कर्मयोगाचा कोण अधिकारी होईल सांगता येत नाही. 2 दृष्टांत. आता दृष्टांत म्हटलं की गंमत बघा. देखे उत्पलवना सारिखा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नर केवी तैसा पावे वेगा. आता आपण उदाहरण घेतलं होतं बघा. उत्पलवनासारखा पहा, पक्षी जसा उडाल्याबरोबर, उत्पलवनासारखा म्हणजे उडाल्याबरोबर फळाला झोंबतो. पक्षी फळाशी झोंबे जैसा उड्डाण करतो, पंख असतात आणि उड्डाण करतो आणि बरोबर वर टोकाला असलेला एखादं पिकलेल्या फळावर बरोबर झडप घालतो आणि पकडतो. सांगे नर केवी तैसा पावे वेगा. तसाच त्या वेगाने मनुष्य त्या फळापर्यंत पोचू शकेल का? नाही पोचणार. माणसाला कसं पोचता येईल? वरच्या टोकावर शेंड्यावर असलेलं फळ पिकलेलं आहे किंवा कसंही असू दे, पण ते पिकलेल्या फळापर्यंत जर जायचं असेल तर त्यासाठी तेवढी शक्ती अंगात पाहिजे ना. माणसाकडे तो अधिकार नाही, तो उड्डाण करू शकत नाही, त्याच्याकडे पंख नाहीत. पंख आहेत कुणाकडं? पक्षाकडे आहेत. असा ज्ञानाचा अधिकारी एकाच असतो. तो डायरेक्ट मोक्षाला झोंबतो, मोक्षाशी लगत करायला चालू करतो. आणि असे काही आहेत अधिकारी की ज्यांना हळू काय होतं की त्यांना एवढा वेग नसतो, त्यांच्याकडे पंख नसतात. पंख म्हणजे साधना केलेली नसते, शास्त्र अभ्यास केलेला नसतो, श्रवण झालेलं मनन निधिध्यासन झालेलं नसतं. मग असे त्याला शब्द वापरलाय नर. नर म्हणजे माणूस. माणूस त्या वेगानं तिथंपर्यंत जाईल का? असं माऊली म्हणतात. जसा पक्षी फळाशी झोंबे जैसा तसा हा ज्ञानाशी झोंबू शकत नाही. जसा पक्षी म्हणजे एखादा ज्ञानाशी अधिकारानं प्राप्त असलेला ज्ञानयोगी जसा झट दिशी मोक्षापर्यंत जातो, तसा एखादा साधा साधक जो आहे, सामान्य साधक, तो मात्र काय करतो की एवढ्या वेगानं जाऊ शकत नाही. का? तो काय करतो? मग तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलीने एक वेळे मार्गाची बळे निश्चित ठाकी. पण आता आश्वासन कसं दिलं माऊलीने बघा. तो मनुष्य जो चढू शकला नाही, फळापर्यंत जाऊ शकला नाही, तो मनुष्य हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर पाय ठेवीत ठेवीत तो जाणार. हळूहळू ढाळे ढाळे. ढाळे ढाळे म्हणजे फांदी फांदीवरून, ढाळे ढाळे म्हणजे हळूहळू, अगदी हळूहळू, जेवढी त्याची शक्ती आहे त्याप्रमाणे हळूहळू ढाळे ढाळे मार्गाच्या सामर्थ्याने कोणत्या तरी एका वेळी फळापर्यंत पोचतो. हे मात्र निश्चित आहे. म्हणजे कर्मयोग. आता नरचा शब्द वापरला तो कर्मयोगासाठी वापरला आणि पक्षी जो दृष्टांत दिलाय तो ज्ञानयोगाच्या पात्र अधिकारासाठी दिलेला आहे. जे अधिकारी ज्ञानयोगाचे आहेत ते झट दिशी जाऊन फळाशी झोंबतात. फळ म्हणजे मोक्ष फळ, त्याला आत्मज्ञान म्हणायचं. हे आत्मज्ञान हे फळ लवकर प्राप्त कुणाला होतं? ज्ञानयोग्यांना. त्यांना पक्षी म्हटलेला आहे. आणि माणूस जो आहे तो हळूहळू आपल्या आपल्या शक्तीनं ढाळे ढाळे कधीतरी एक वेळे निश्चित पावी म्हणतात ते. निश्चित हळूहळू हा कर्मयोग, निष्काम कर्मयोग निश्चितपणे ज्ञानयोगाच्या पात्रतेपर्यंत नेऊ शकतो. म्हणजे माणसाचा पक्षी होतो असं दृष्टांतात घ्यायचं नाही. मात्र आपण दृष्टांत केवढे परिच्छिन्न असतात, शास्त्रानं सांगितलेलं आहे. दृष्टांतापुरते वापरायचे. काही जण दृष्टांत घेऊनच घरला जातात आणि त्याच्या पाठीमागे सिद्धांत कोणता विचारत नाही. ते म्हणतात असं असं झालं, तसं तसं झालं. मला एखाद्या प्रवचनात ऐकायची आजीबाई विचार होती की मागच्या वेळेला म्हातारीची गोष्ट सांगितली होती ना, ती जरा सांगा की परत एकदा. मी म्हटलं कशाबद्दल सांगितली होती माहिती आहे काय? ती कशाबद्दल असू दे, गोष्ट चांगली होती. काय गोष्टीचा उपयोग? काय गोष्टीचा उपयोगच नसतो. गोष्टीच्या ठिकाणी वाघ असं म्हणाला, बोलतोय होय वाघ असं म्हणाला, वाघ तसा म्हणाला, तो मोर असा बोलला, असं गोष्टीत असते. म्हणजे ते काय खरं आहे? ते दृष्टांतापुरतं घ्यायचं असतं. ते इथं घेतलं समजा की हळूहळू तो पक्षी बनतोय. काय माणूस नाही बनत, तो माणूसच राहतो. पण हे तर उदाहरण दिलंय. कर्मयोगी म्हणजे माणूस, ज्ञानयोगी म्हणजे पक्षी. फळाशी झोंबे म्हणजे मोक्षाशी तो प्राप्त करतो असा त्याचा अर्थ आहे. आणि हळूहळू तो निश्चितपणाने कर्मयोगाच्या मार्गानं ज्ञानयोगापर्यंत जातो. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलीने एक वेळे मार्गाची बळे तिथं पोहोचतोच. म्हणजे पक्षी आणि माणूस
फळापर्यंत कोण पोहोचेल. तसं ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात. एखादा पक्षी मात्र चढदिशी पोहोचू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये एक वर्णन केलेलं आहे. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर यात्रा करत होते ना, फिरत होते, तीर्थयात्रा करत होते, त्यावेळची गोष्ट त्यामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये आलेली आहे. म्हणजे पाणी तहान लागलेली आहे त्या प्रवासामध्ये, आणि दुपारची वेळ आहे, तहान लागल्यामुळं पाणी तरी एका विहिरीच्या अगदी तळाशी असतं, आणि त्यामुळं मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तहान लागली तर आपण पाणी पिऊया. मग पाणी प्यायचं तरी तळाला कोणी जायचं. तर माऊली म्हणतात मी काय करतो, पक्षाचं रूपांतर घेऊन माझं मी पाणी पितून तुला पण घेऊन येतो चोचीतून, असं नामदेव महाराजांना म्हणतात. नामदेव महाराज नाही म्हणतात, मी माझ्या पद्धतीनं पांडुरंगाला हाक मारणार आणि माझं मी पाणी पिणार, तुमचं तुम्ही पाणी प्या जा. माऊलींनी तसंच लहान पक्षाचं रूपांतर घेतलं, पाणी प्यायले, आले, येऊन बसले. नामदेव महाराज हातात काय भजन करत बसले होते, विठ्ठला धाव, मी तहानलेलो आहे. आता धान लागले, एवढी लागलेली आहे. आता हा सगुण भक्त होतेत ना, त्यामुळे सगुण भक्तीमध्ये थोडासा विलंब असतोच, हळूहळू होणारच आहे. त्यामुळे हळूहळू त्यांची ताण भागली म्हणे, असं चरित्रामध्ये वर्णन केलंय. पण माऊली कोणत्या दृष्टीने गेले, त्याला म्हणायचा हा पक्ष्यांचा उत्पलमना सारिका फळाशी झोंबे पक्षी जैसा, हे जे वर्णन केले ते माऊलींच्या अगदी वर्णनाशी मिळतं जुळतं आहे. त्यामुळं हळूहळू काही जण गेले. उदाहरणात घेतलं आपण आचार्यांचं उदाहरण घेतलं, किती लहानपणात सर्वज्ञता लाभली बघा त्यांना. माऊलींना अगदी 16व्या 20व्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरी अमृतानुभव लिहून झाला. ज्या वयामध्ये आपल्याला काय कळत नाही अशा ठिकाणी आपल्याला 20-21व्या वर्षी त्यांचं अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी सांगून झाली. हे कुठून आलं म्हणा, सांगा बघू. तर हे फळाशी डायरेक्ट झोंबलेली लोक आहेत. आचार्य, आपण भगवान शंकराचार्य घ्या, ज्ञानेश्वर माऊली घ्या, ही मंडळी डायरेक्ट फळाशी झोंबलेली आहेत. पण तुकोबांचं उदाहरण घेतलं, नाथांचं उदाहरण घेतलं, हळूहळू कित्येक वर्ष साधना त्यांची चाललेली होती. आता हे दाखवायसाठी असेल, भाग त्यांचा वेगळा, आपण उदाहरणादाखल घ्यायला लागलेला आहे की सर्वांचा प्रवास जो आहे तो त्याच्या त्याच्या अधिकारावर अवलंबून असतो. कुणाला कर्मयोगातून ज्ञानयोगात प्रवेश मिळतो, काहींना ज्ञानयोगातून डायरेक्ट मोक्षात प्रवेश मिळतो. हे आपल्या आपल्या अधिकारावर असतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे, तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाची नि बळे निश्चित ठाकी. कुठल्या मार्गाची नि बळे? कर्मयोग हा मार्ग आहे, ज्ञानयोग एक मार्ग आहे, त्या मार्गाचे बळे. पुढचा बघा 43 नंबरची होई. आता तैशे शब्द वापरला, 2 दृष्टांत दिले की तैशे शब्द येतोय माऊलींचा. तैशे आले की समजायचं आता सिद्धांत सांगायला लागलेला आहे, म्हणून तो सिद्धांताची उभी आता लिहून घ्यायला पाहिजे. तैसे देखपा विहिंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळती. तसं विहंगम मते म्हणजे काय? त्याप्रमाणे पक्षाला संमत असलेल्या शीघ्रगतीच्या मार्गाने सांख्ययोगी ज्ञानाचा आश्रय करून तात्काळ मोक्षाला प्राप्त होतात. आता कसं सांगितलेलं आहे की कर्मयोगाची परिस्थिती अशी आहे, तो माणसाचं उदाहरण देऊन सांगितलं, आणि ज्ञानयोगी असतात त्यांना पक्षाचं उदाहरण सांगितलं. म्हणून विहंगम मते म्हणजे पक्षाच्या मार्गाने, अधिष्ठुनी ज्ञानाते, अधिष्ठुनी म्हणजे ज्ञानाचा आश्रय घेऊन, अधिष्ठुनी ज्ञानाते म्हणजे ज्ञानाला अधिष्ठान बनवून, ज्ञानाचा आश्रय घेऊन ते पुढे जातात. सांख्य कोण? सांख्य. सद्य मोक्षाते, सद्य म्हणजे तात्काळ, मोक्षाते आकळती, आकळती म्हणजे प्राप्त करतात. मोक्षाते शब्द अगोदर तुकड्यात टाकलेला आहे, त्याला इकडं त्याचा अन्वय करायचा, इकडं घ्यायचा, म्हणजे लगेच ओवीचा अर्थ सापडतो. काय म्हणायचं? सांख्य सद्य मोक्षाते आकळती, असं म्हटलं की लगेच अर्थ समजतो. भगवद्गीतेमध्ये सुद्धा काही असे वेगवेगळे तुकडे असे वेगवेगळे आहेत, त्याचा अन्वय बरोबर केला. आता काही ग्रंथामधून अन्वय करून दिलेला आहे, पण त्याचा अन्वय केला की लवकर भगवद्गीतेचे श्लोक किंवा उपनिषदाचे श्लोक समजतात. तसं माऊलींच्या ओव्या, दासबोधातल्या ओव्या सुद्धा काही वेळा बरेच वेळा अन्वय करावा लागतो. अन्वय म्हणजे काय करावं लागतं की काव्य आहे आणि काव्याला कवीला बंधन नसतं, कुठला शब्द कुठे टाकायचा, ते बरोबर अलंकार कुठेही टाकत असतात. आपण जुळवून घेऊन जर अर्थ काढला तर कळतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे की हे सांख्य म्हणजे जे सांख्यमत्वदेव आहेत, ज्ञानयोगाच्या निष्ठेला प्राप्त झालेले अधिकारी पुरुष जे आहेत, हे पक्षाच्या मार्गानं शीघ्र गतीनं एकदम वेगानं जातात. आता आपण माऊलींचं, भगवान शंकराचार्यांचं उदाहरण घेतलं, ही शीघ्र गतीनं पोचलेली माणसं आहेत. ही जन्मता त्यासाठीच आलेली होती. मागील या जन्मा मुक्त झालो असं ज्ञानेश्वरांचा अनुभव ते हरिपाठामध्ये सांगतात. यावरून त्या गोष्टी आपल्याला कळतात की त्यांच्याकडे शीघ्र गती कोणती होते. त्यामुळे सर्वांनाच हा प्रवास करावा लागतो. मात्र प्रवास टाळता येत नाही. थोडासा का असना कर्मयोग
आचरावाच लागतो. डायरेक्ट सगळेजण ज्ञानयोगाच्या अधिकारी बनू शकत नाहीत. काहींना ते तात्काळ प्राप्त झाल्यासारखं वाटतं बरं का, पण तो जर काम काय करत असेल तर तो कुणाला दिसतो का? केवढी साधना करतोय ते दिसला का? नाही, दिसलेलं नसतं. तो कधी साधना करतोय माहिती नाही. आपण तेवढं म्हणतोय, अहो डायरेक्ट कसा काय पोचला म्हणजे तो चालत असेल, सतत चालणं चालू असेल म्हणून मुक्कामाच्या ठिकाणी लवकर पोचलो. आपण कधीतरी थांबलो असेल, आळसानं विश्रांती घेत असू आणि त्यावेळी तो चालत असेल. मागच्या वेळी सांगितलं होतं आपण, ज्यावेळी सामान्य जन झोपलेले असतात त्यावेळी योगी जन जाग असतात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ती जागी असतात, त्यामुळे त्यांचा वेग अगदी मोठा असतो. आपण सामान्य जीव असतो, सतत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला असतो, त्यामुळे त्याची ओळख होत नाही. म्हणून हे ज्ञानयोगी पोचतात, कर्मयोगीही पोचतात. फक्त काहींना ते तात्काळ प्राप्त झाल्यासारखं वाटतं. आम्हाला वाटतं एवढ्यात लवकर कसं काय तात्काळ प्राप्त झालं. 29व्या वर्षी मुंडक उपनिषदावरती काकाने भाष्य लिहिलेलं आहे. 29व्या वर्षी. त्यावेळी आम्ही लग्नात बायका शोधत होतो, कुठं कुठं मिळते का, एखादी बायको मिळते का, स्थळ बघायला बघत होतो. त्यावेळी त्यांनी उपनिषदावर भाष्य लिहिले. हे आम्ही काय करतोय आणि ती लोक काय करतात, हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. हे जरा समजलं ना की अशी कशी पोचली तो, अशी नाहीत. त्यांनी काय केलं ते आतल्यात त्यांना माहीत असते. ते आम्हाला कुठं माहीत असते. आपण जनरली म्हणतो अहो बरं आहे की नोकरी करत्याला होता किंवा शेतीवाडी व्यापार करत्यालाच दिसतोय आणि त्यांना इथंपर्यंत कसं काय पोचला. पण आज त्याची काय साधना चालू असते आपल्याला ठाऊक नाही. म्हणून इथं उदाहरण दिलेलं आहे. विहंगम मते म्हटलेलं आहे ना, पक्षासारखा एवढा वेद त्याला कधी प्राप्त झाला तर आपल्याला त्यांच्या साधनेचा पत्ताच नसतो. म्हणून गुप्तपणाने साधना करावी म्हणतात. साधनेचा अवडंबर करू नये, आपली साधना दुसऱ्याला सांगू नये. साधनेला कोंडोलेकर म्हणतात, साधना करताना साधनेला साधकाला दृष्टी लागते म्हणे. गंमतशीर गोष्ट आहे. बघा, कोंडोलेकर महाराजांचं वाक्य आहे, साधनेला दृष्ट लागते. म्हणून साधना आपली सांगू नये कुणाला, पण आपण सांगतोच. सांगितलं की वाटते हा ही चांगली साधना करतात असं लोकांना वाटावं म्हणतोय आपण. आमचीच वाट लावून घेतोय आपण. कशाला सांगत बसायचं दुसऱ्याला. इतका वेळ नाम घेतो, इतकं नाम घेतो, असं नाम घेतो, ध्यानात हे अनुभव येतात. फक्त श्री गुरुशिवाय कुणालाही साधनेतला अनुभव सांगू नये. कुणालाही. हा फार धोक्याची सूचना आहे, अनुभवातली सूचना आहे. अजिबात कुणाला बोलायचं नाही. माझं मी चाललं. जे शांतपणे पायाचा आवाज न करता, एक सुविचार आहे, जे शांतपणे आपल्या पायाचा आवाज न करता चालतात ते जास्त अंतर चालून जातात. सुविचार आहे, पायाचा आवाज न करता जे चालतात ते जास्त अंतर चालून जातात. आणि उगाच धाड चालायचंही नाही, नुसतं डान्स केल्यासारखंच इकडं तिकडं करायचं. पायाचा आवाज नुसता धामोडदिंगा, पुढं चालणं तरी काहीच नाही. ह्याला काय चालणं म्हणायचं. तसं साधनेचं अवडंबर वाजवायचं, म्हणायचं अशी आमची साधना, तशी आमची साधना, हे चाललंय ते चाललंय. ह्यामुळं होतंय काय माहिती आहे की आपल्या साधनेला ब्रेक लागतो. आणि हा ब्रेक आपण घेता का म्हणे. म्हणून ही जी लोक जी साधना करून अधिकारी झालेत ना, त्यांनी गुप्तपणाने साधना केलेली आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, अंगावर चादर घ्यावी, रात्रीचं बायकोला सुद्धा कळू नये की नाम घेऊन 2 वाजता कधी झोपला कोणाला माहिती. सकाळी माझ्यावरूनच आणि उठलाय. आता काय कळेल सांगा बघू. हा साधना करून पुढे गेलाय तो. बायको म्हणून माझ्यावरूनच असतोय नेहमी. हे कधी करतात साधना माहितीच नाही, कुणाला सांगत नाही, काय नाही, आपोआप पुढे प्रवास चालू असतो. हे आपल्याला जमेल का. आपण बायको का सगळ्या गावाला माहित असते आपली साधना काय चालू असते, किती वाजता उठतोय, काय दंगा करतच करतो ना सगळं. नुसता दंगाच चालू असतो. आणि त्यामुळे काय होतं, खरी गोष्ट आहे ना ती पकडताच येत नाही. भजन चालू असताना टाळांचा आवाज होतोय बघा. टाळांच्या आवाजात अभंगच ऐकू येत नाही. चाललंय कशासाठी भजन. अभंग म्हणायचा आहे आणि अभंग लोकांना ऐकवायचा आहे. मग अभंग ऐकाय तरी पाहिजे ना. काय लोक टाळ ऐकायला आलेले असतात. आपल्या साधनेचं तसं आहे, टाळाचाच आवाज जास्त होतो, भजनाचा कमी होतो. भजन स्पष्ट झालं पाहिजे, टाळ गप्प बसले पाहिजेत. टाळ वापरायचे साधन म्हणून. टाळ हे साध्य नाही, भजन म्हणणं हे साध्य आहे. आणि साध्य सहाय्य काय आहे, साधन टाळ आहेत. मासुदी की तेवढ्यापुरते माझ्या त्या तालासाठी, सुरासाठी मला ते वापरावं लागतं. बाकी त्याचा उपयोग नाही. तयाविनं भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. तुकाराम महाराज म्हणतात, तुला येईल तसं बोल रामकृष्ण हरी. कशाला भजनाचा ताळबद्ध पाहिजे, हार्मोनियम पाहिजे, टाळ पाहिजे, सूर पाहिजे, पाठीमागं साथीदार पाहिजे. एकटाच बस ना, ते चांगलं भजन होतंय. त्याच वेळी देव ऐकायला येतो. त्या टाळाच्या आवाजातून उदाहरण दिले जरासं वाढत गेलं. पण जे दंगा करत साधना करतात ना, साधनेबद्दलची मिरवायला चालू होतं साधनाना. जसं त्याला प्रपंचच वाटतो ना, जसा प्रपंच मिळवायचा तसा परमार्थही मिळवायचा. ही चुकीची गोष्ट आहे.
असू दे, प्रपंच मिरवण्याची आपल्याला सवय आहे, तोही मिरवू नये, पण मिरवायचा आहे. एक दागिना केला, मग 4 जणींना दाखवूया. नवीन साडी आणलेली आहे, ते 4 जणींच्याकडे नाही असं बघूनच त्यांना दाखवायला जायचं. नाहीतर तसलीच असल्यावर कोण आपल्याला विचारली सांगा बघू. सगळ्यांच्याकडे समजा 15,000ची साडी आहे, 20,000ची, मग कोण दाखवायला जाईल? कुणाकडे नाहीत त्यांच्याकडे दाखवायला पण गेलो तर त्याला किंमत राहते ना. हे दाखवणं वेगळं असू दे, चालू राहू दे, पण नाम दाखवणं नको. ध्यान किती वेळ करतोय दाखवायला नको. ग्रंथांचा अभ्यास कोण मागायला विचारायला तर जरूर सांगावं, अशा पद्धतीने करावा. किंवा एखाद्या मोठ्या माणसांचा पत्ता सांगावा, त्यांच्याकडे जावा, आम्ही त्यांच्याकडून शिकून आलोय, तुम्ही त्यांच्याकडून घ्या, मी बसतो सांगतो असं म्हणू नये. अर्धवट अंकुरित झालेलं बिया असतं आणि लगेच कोंब त्याचा मोडतो आपला साधनेचा. मोडला ना रुजतच नाही बी. माझं बी रुजायला पाहिजे ना. दुसऱ्याचं बीज रुजवायच्या नादात माझे अंकुर खुडायला लागलोय मी रोज साधनेचे. याचा विचार जर केला ना आपण, तर शांतपणे आपण साधना करणार, कुणालाही कळू देणार नाही साधना. आणि ही गुप्त साधनाच कधी होते? तशी ही लोक आहेत, विहंगम मते, पक्षासारखं झोंबायला जातात डायरेक्ट, आणि आम्हाला कळतच नाही, कारण तो काम करताना दिसत नाही म्हणून तसं वाटतं. त्यामुळं रामकृष्ण परमहंस दृष्टांत देतात. हळूहळू ज्ञानयोगात आलं ना, कर्म कमीच व्हायला लागतात. त्याला सांगायला लागत नाही, तू कर्मयोगातून ज्ञानयोगात आलास, तुझी आता कर्म टाकत राहा, कमी करत राहा, त्यातला संन्यास घे, असं त्याला सांगावं लागत नाही. आपोआपच त्याची कर्म होतात, ढाळे ढाळे, हळूहळू हळू कमी होत जातं. रामकृष्ण परमहंस म्हणतात, सुनबाईचं दिवसभरात आलं की सासू, पूर्वीचा दृष्टांत आहे, सासू तिची कामं हळूहळू कमी करते. पूर्वी भांडी धुणं अमुक तमुक अशी कामं असायची, नको बाई आज धुणंच तेवढं धु, आता तुझा 8वा 9वा महिना सुरू आहे, आता कामं कमी. जसं ज्ञानयोगात आला की त्याची कामं हळूहळू हळू कमी होतात. रामकृष्ण परमहंसाचा दृष्टांत कसा आहे बघा, फार सुंदर दृष्टांत आहे. सूनबाईचे दिवस भरले की तिचं काम जे आहे ती सासू कमी करायला चालू करते. तसं सद्गुरू आपले कामं आपोआप कमी करतात. त्यांना कामच काय लावायचं नाही, कारण त्या पात्रतेचे अधिकार झाले, त्यांना काम करायची गरज काय. उचापती पूर्वी झाल्या सगळ्या, धावून झालं, पळून झालं, धामं बघितली, तिथं वाजल्या, तिथं भजन केलं, तिथं टाळ वाजवले, सगळं संपलं. आता सगळं गुंडळून ठेवायचं आणि गप्प आपल्या स्वरूपामध्ये स्थिर व्हायचं, अन्य काही काम नाही, अशी त्यांची स्थिती होते. त्यामुळे ईश्वर प्राप्तीच्या मार्गात शेवटच्या टप्प्यामध्ये काही काम राहत नाही, काहीही राहत नाही. काका फक्त हालचाल म्हणजे ते नुसते हे ज्ञानाचे बिंब, हे चालते ज्ञानाचे बिंब, त्याचे अवयव ते सुखाचे कोंब, एरवी माणूस पण ते भांब लौकिक माऊलीने वर्णन करतात. परमपूज्य काकांचं वर्णन आहे बरं. काय म्हणतात ते, की हे चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव ते सुखाचे कोंब, एरवी माणूस पण, त्यांना माणूस म्हणायचं तरी कशाला, भांब हा भ्रम आहे त्यांना माणूस म्हणणं. लौकिकासाठी त्यांना माणूस म्हणायचं हो. त्यांच्या हालचाली सगळ्या बंद झालेल्या असतात, काहीच म्हणत नाहीत. एक दिवशी मला म्हटले, काहीतरी खायला दिलं होतं, मला चावायचा पण कंटाळा आला रे आता. मला म्हटलेत, काका मला चावायचा पण कंटाळा आला. कंटाळा शब्दाचा अर्थ काहीच नकोस झालंय, काही नको. इतक्या एकद्या उच्च कोटीच्या पातळीवरती जाऊन ते ज्ञानयोगी पोचत असतात. तेच वर्णन इथं सांगतात की कधीतरी पक्षाच्या मार्गाने म्हणा कशानं, त्यामुळं शेवटीचे दिवस असतात ना, शांत आणि निवांत असतात. तुकाराम महाराज वर्णन करतात, काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसून या. मी आता फक्त द्रष्टा म्हणून बघत राहणार प्रपंचाकडे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, आता माझं काही काम नाही झालो पाही रिकामा. धन्य होम पंचदशी मधला श्लोक आहे बघा, तृप्ती प्रकरणामधला. तो काय म्हणतो, मी धन्य झालो, धन्य हम, ते मला प्राप्तव्य जे आहे ते प्राप्त झालेलं आहे, कारण माझी कर्मच संपली सगळी. हा ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट झालेला अधिकारी बोलतोय बरं का. हे तृप्तीचा ढेकर आहे, असा तृप्तीचा ढेकर आपल्याला देता आला पाहिजे. त्यामुळं काम नाही असा जर तुकाराम महाराजांचा अभंग आहे, म्हणजे काम नाही म्हणजे काय करायचं शिल्लक राहील नाही, काम नाही म्हणजे माझी इच्छाही नाही. काम शब्दाचा अर्थ इच्छा आणि काम शब्दाचा अर्थ कर्म, दोन्ही अर्थ घ्यायचे. माझं कर्म संपलं, कारण काय मिळवायची होती इच्छा संपली. काम नाही म्हणजे काय, इच्छा संपली. काम नाही म्हणजे काम संपलं. काम नाही, दुसरं काम नाही झालो पाही रिकामा. आता काय करायचं, आता फावल्या त्या करू चेष्टा, म्हणजे ज्या क्रिया आहेत ना प्रारब्धाप्रमाणे. चाकाला वेग दिलेला असतो ना, पंखा जरी लाईट गेली तरी काही काळ फिरतच राहतो ना, काय बंद पडतो, लाईट गेली लगेच पंखा गप्प होत नाही. तसं ज्ञान प्राप्त झालं तरी यांचं फिरणं हळू चालूच असतं. कधीपर्यंत, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. ते चक्र लगेच कसं बंद होईल, अगोदरचा वेग त्याला प्राप्त झालेला असतो. त्यामुळं भावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसून या, निश्चळ होऊन
द्रष्ट्याच्या रूपानं साक्षी भावानं प्रपंचाकडे आता बघू, आता दुसरं काही काम नाही आम्हाला, आम्ही पूर्ण रिकामं झालोय. असं कधी होईल काय? किती गंमतशीर गोष्ट असेल बघा. तुकाराम महाराजांनाच विचारायला पाहिजे कसं असतं होते काम नाही म्हटल्यावर कसं वाटतंय. तर ते आपणही अनुभवता येईल. तर तसं केलं तर, कामं सोडली तर होईल. काम सोडली तर म्हणजे काय, काम करायची त्या उच्चापती त्या जरा बंद केल्या तर आपल्याला निश्चळपणाचा प्राप्त होईल. त्यामुळं इतर लोकांनी त्यांची साधना पाहिलेली नसते, त्यामुळं ते पक्षाच्या वेगानं कसे गेले तिथंपर्यंत कळत नाही. कदाचित मागील जन्मातली साधना असते, आपण मगाशी बघितलं. त्यामुळं एक वाक्य आहे बघा, वाट चालताना शिखराचा विचार सोडता येणार नाही. शिखर कुठं बरं नाही, ते शिखराचा विचार डोक्यात असला पाहिजे, त्या शिखरावरती मला पोचायचं आहे. वाट चालताना शिखराचा विचार सोडता येणार नाही, शिखराकडे जाताना चालणं सोडता येणार नाही. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शिखर म्हणजे मोक्ष, तो मोक्षाचा विचार डोक्यात, आणि चालणं मी बंद करून चालणार नाही, कारण शिखरावर जायचं आहे. मग जायला लागलो कुठं, तर शिखराचा विचार डोक्यात. जायला लागलो कुठं, मोक्ष डोक्यात, मोक्ष नेहमी मनात, आणि चालणं तरी कर्मयोगाच्या दृष्टीनं चाललेलं आहे. किती गंमतशीर गोष्ट. आणि प्रवास कसा असेल बघा, ज्या प्रवासावर आनंद आहे, प्रवासात आनंद आहे, पोचण्यातला आनंद काय असेल याचा विचार करलेला बरा. पोचल्यानंतर काय वाटत असेल बघा. जाताना जेवढं आपल्याला बरं वाटत असतं, तर पोचल्या, म्हणून हा एक वाक्य फार. वाट चालताना शिखराचा विचार मनात ठेवला पाहिजे, सोडता येणार नाही. पण शिखराकडे जाताना चालणं सोडता येणार नाही, कारण ज्ञानाच्या शिखराकडे कर्माच्याच पावलांनी जावं लागतं, कर्मयोगच आचरावा लागतो. आणि कारण आपण अधिकारी कायम समजायचं मी कर्मयोगाचा अधिकारी आहे. भले आपण ज्ञानयोगाचे अधिकारी असलो तरी समजायचं स्वतःला, नाही मी कर्मयोगाचा अधिकारी आहे. परवा एकदा बोलता बोलता म्हणलं होतं, आपण श्रीगुरूंच्या पातळीवर काही वेळा काही साध्य शिष्य पोचलेले असतात बरं काय, पोचतात नसते, कारण ते आपल्यासारखे करतील तात्काळ. ते तात्काळ शिष्याना सुद्धा आपल्यासारखं करून देतात. शिष्याना सुद्धा श्रीगुरूंच्या पातळीवर घेऊन सोडतात श्रीगुरू. तिथं जरी पोचलेले असले तरी त्या शिष्यानं मात्र काय समजायचं, मी अजून शिष्यच आहे असं समजणं फार काय असतं, एकदम सेफ्टी असतं, एकदम सुरक्षित असतं. काही आपल्याला डळमळायची गरज पडत नाही. त्यामुळे वर गेलो की आपण मी झालो मोठा, मी झालो म्हटला तर पडण्याची भीती फार मोठी असते. त्यामुळे मोठं पण फार त्रासदायक असतं, लहानपण चांगलं त्यासाठी असतं आणि सुरक्षित सुद्धा असतं. त्यामुळं आपण मात्र मार्गदर्शन कर्मयोगावरती प्रयत्न करत राहायचं. पण प्रयत्न करताना मनात विचार काय, हे प्रयत्न मला मोक्षासाठी चालल्यात असं विसरायचं नाही. मात्र ही गोष्ट फार महत्वाची. ज्ञानयोगाकडे चालताना विचार मोक्षाचा आणि चालणं कर्मयोगाचं चालू आहे. असं जर चाललं तर निश्चित आपण काय एखादा दगड मोठा फोडायचा आहे, तर फोडताना दगड फुटला की पूर्ण काम झालं. पण आपण बरेचसे ठोके त्याच्यावरती मारत असतो हातोड्यानं, सगळे ठोके मारतो, पण शेवटच्या एका ठोक्याला तो फुटतो. मग शेवटचा ठोका महत्वाचा की अगोदर 100 मारलेले ठोके महत्वाचे? दोन्ही महत्वाचे. इतके ठोके मारले म्हणून तो मऊ झाला आणि शेवटच्या ठोक्याला फुटला. ज्यावेळी मला चिदानंद रूपात शिवोहम शिवोहम हा शेवटचा ठोका पडलेला असतो, त्याच वेळी दगड फुटलेला असतो की आता झालं, काम संपलेलं असतं, आता मी झालो पाही रिकामा, अशी स्थिती त्याची आतनं होत असते. पण मागचं विसरायचं नाही, मी 50 ठोके 100 ठोके या दगडाला दिले होते, म्हणजे कर्मयोग केलेला होता, आचरलेला होता, आणि म्हणून मी तिथंपर्यंत आलेलो होतो. ह्या दोन्ही मार्गाने आपण जाऊ शकतो, पण दोन्ही मार्गाच्या निष्ठा सांभाळाव्या लागतील. वेळ संपलेली आहे. आजचा विचार आहेत आपली चिंतन आपण इथं थांबवावं लागतंय. आजचं चिंतन श्रीगुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.